बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या नमस्कार मंडळी, श्रीराम फिल्म प्रोडक्शन अण्णापाच्या कुरघोड्या आमच्या वेब सिरीज टीम कडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मंडळी. बरं झालं अपघात पडला का? जर बोकड धरा 2 मिनिटं लगा घरानं घरून तास आमचं बोकड गावात आलं. आमचं कुठं काय नाही धरा लगेच या. लगेच आता रे, हे बोकाड कोणाला घेऊन आलाय? कोणाच घेऊन आलो मी काय? मी काय उचलून घेऊन आलो मी? कोणाला आणले बोकाड? हा हो 31 डिसेंबर आहे माहिती आहे ना तुम्हाला? आल्या का तुला घरंदाज घरा नाही कशाला लोक उचापती करतो येते तिचे मला उच्चपती कुठे केलंय? कशाला आणलंय? हो मी उधार घेतलंय त्यांना वाटत करणार आहे आणि परत देणार आहे. बर वाट करून परत पैसे देणार आहे. त्याचं हा कितीला का बरं असं ठरलंय कितीला काय आहे का? तुम्हाला काय करायचं हे वाटत मी घालणार? तुला रुपये देणार नाही. मी कुठे भीक मागायला लागलो हा, तुम्हाला? तुला सांगतो. मी पण मी स्वतः पाय उभा राहू शकतो, धंदा करू शकतो. कर पैसा तर मागा. काका बापूला पोचवलंय का? दरच दिलंय दरच जरस नवा मग काय कलर न पांढरा आहे फक्त. जरसा आहे तो बोकड चांगला आहे चांगला आहे का होय, नाही? होय. मग तू कलर वेळेस काय नसतंय चालतंय त्याचं वाटत करणार बर आणि इकणार हा. आणि त्याचं पैसे आहे ती त्या बाबाला द्यायचं ठरलं. राहू दे पाय मुंडे आपल्याला ठेव. 1000 रुपये द्यायला लागतील. घरातलं असलं तर धंद्यात नाही होय. बरं देतो 1000 रुपये. दे, चाल ना. हा, ठेवतो घरात पैसे 1000 रुपये तुझं. चालतंय. हा. फोन करून सांगा. हा फोन करून सांगतो. तिला फोन करून सांगा. सांगतो मी फोन करून. लगेच सांगा. सुनाला सांगतोय फोन करून लगेच हा, 2 मिनिटात. चालतंय. हा. जाऊ. पाय मुंडी दिल्यानंतर पैसे मिळणार. हा तुम्ही घाणपड आहे मला माहित आहे पहिल्यापासून. बसा घ्या ना तुम्ही. अहो तुम्ही बसावं, हे गावचे सरपंच आहे तुम्ही, मोठे माणसं. ते ना फायटर भाऊ हा सरपंचाची माझी जोडी कशी वाटते गावात? ती जाऊ द्या. 31 डिसेंबर जवळ आले. पार्टी नियोजन लावा तुम्ही. मग त्यात काय असतं तेव्हा घ्या जावा कोंबडा करा जावा. कोंबडा तुम्हाला पुरतोय एकट्याला. तुम्हाला सांगतो बोकाडच घेऊया. किती जायचं वाटणीला 1000 रुपये. काढे 1000 रुपये. 1000 रुपये मग घ्यायचं कोण? बोकाड कोण घ्यायचं? तुम्हीच घ्या की. हे तसलं चढ मी घेत नाही. अण्णा घ्या तुम्ही. मी घेतोय काय एडबिड झालाय फायटर तुम्ही? अहो मी प्रतिष्ठित नागरिक आहे गावचा. कशा जुनी चालू आहे? पार्टी पाहिजे ह्यांना कसली? 31 डिसेंबरची. हा आलो करायची तर. बोकाड कोण घ्यायचं पुढवून? हे बघा अण्णा, ती घाणपडा जर आला तर मी येत नाही तुम्हाला सांगतो. कोण घाण पडे? आप्पा आपासनी तर घ्यायचंच नाही. तुम्हाला सांगतो मागल्या वेळी काय केलं त्यानं तुम्हाला सांगतो. शीत डोक्याला लागले आणि सोनोग्राफी पोटाची काढा म्हणून पैसे मागायला आला मला. 5000 रुपये घेऊन गेलाय माझ्याकडं आणि सारखा येते पैसे द्या म्हणतोय. दिलं का? दिले 5000 रुपये. मग आता काय करायचं? वकील साहेब आहेत की मधी? मध्ये मी पडलो नव्हतो बाबा. हा मग काय तुम्ही नव्हता का तिथं? तुम्ही नव्हता का तिथं? तुझ्या बायकोने मारलं त्याला मी काय करणार होतो. मग काय करणार? कोंबड्याला पाठी फेकून हाडलेले त्याला लागले ना. आता काय बोलायचं? नक्की काय गेम आहे तुमचं? माझं नवरा बायकोलाच माहितीये. हे बघा तुम्हाला सांगतो आप्पा असला तर मी काय येत नाही. तुमचं तुम्ही करा. जावा ए असू दे घ्या पण तर बोकाड मी देतो माझं पैसे 1000 रुपये. तुम्ही पैसे द्या. चला पैसे देऊन मोकळा होत चला. मग हा तिथं बोकाड घ्यायचं कोण? आपला हेच बोकाड घेऊया की. हे बोकाड हे जर बोकाड घ्या म्हणजे लचण लावल महाग काहीतरी. आपा कशा नाही इकडे तुम्हाला सांगतो मी उधार घेतले हे वाटेवर एक करणार आहे मी. तुम्हाला 200 रुपये स्वस्त देतो. आपल्याला बोकड कापवायला खपे आपण या. चला बोकाड घेतले 1000 रुपये द्या. बोकाड चांगला आहे. ए बोकाड रोज सातू खातय. काय खात सातू दूध अजून चालू आहे त्याला. चालू आहे. एक तुम्ही नंबर घ्या, बोकड आहे. तुम्हीच करा पार्टी. मी काय येत नाही. तुमचं तुम्ही करा. फायटर भाऊ बोकाड नुसतं तुळतुळीत आहे. नवा मी कुठल्या घाण पडायला म्हणतोय माझं घ्या माझ्यात करूया माझं बोकड कापूया तुम्हाला वाटा देतो. मी कुठं म्हणतोय मी गावाला देईन पण तुम्हाला देणार नाही. तुम्हाला ज्याला पाहिजे त्यांनी म्हणा. नाही तर मला काय एक नसला तर आपल्याला फरक पडत नाही. पण फायटर भाऊ तुम्हाला सांगतो तुम्हाला मांडलं पाहिजे.
होय पाया कशाला पडताय अहो त्या दिवशी तुम्ही दवाखान्यात धावलं का नाही हा असा फरक पडला डॉक्टर म्हटलं काय भेऊ नका आता काय होत नाही पण फरक पडला बरं का आयला तुम्ही खर्च घालून माणूस चांगला केला आज ना उद्या तुमचं पैसे मी काहीतरी करून देईल पण फरक पडला अहो लागलं डोक्याला आणि पोटाचं सिटी स्कॅन करायला पैसे घेतले तुम्ही माझ्याकडे मला सांगू का तिथं लागल्यामुळे मी धाडकेला पडलो होतो हा त्यामुळे इकडे काहीतरी झालं असेल पण डॉक्टर म्हणला फॉल्ट निघालाय म्हणला आणि तुमच्या आशीर्वादानं सरळ झालोय मी डॉक्टरला फॉल्ट निघाला असेल आयला निघालाय तुम्हाला बरं वाटलं नसलं तर राहू द्या अण्णा बोला की. इकडे तुम्हाला 800 रुपये 2 किलो देतो चालतंय मग हा चालतंय. हे घेऊया हीच तुम्हीच जावा लाळा गाळत त्याला आम्ही काय येत नाही त्याला काय होत नसतंय ओके साहेब घ्या हो का तुम्ही घ्या जाऊ तुम्हाला सांगतो 1000 रुपयाला 2 किलो 1.5 किलो घरी द्यायचं आणि अर्धा किलोची झाडाखाली मस्तपैकी पार्टी करूया एन्जॉय करूया 31 डिसेंबर आहे. 2000 रुपये घालून दुकानात घेतलेलं परवडलं पण तुमच्या बसलं नको मटा मग आम्हाला या घाणपड नसेल तर काय फरक पडणार आहे फायटर भाऊ आम्ही जातो, हा. आहे ना? आपण द्यायला लागले स्वस्त घेऊया स्वस्त द्यायला लागल्या तर बघा कुठं चोरून आणले काय केले बघा जरा आपण हा. बोकाड आहे नवीन धंदा चालू केलाय होय होय नवीन धंदा चालू केलाय लगेच 1 रुपया खिशात नसताना बोकड कुठून आणलं तुमच्या अहो मी वाटतं करणार आहे ते जे पैसे घेणार आहे त्याला देणार आहे हा आपल्या कसं आहे माहिती आहे का आपण सगळी चांगली मंडळ आहे चांगलं खायला मिळेल लपलेलं बोकाड आहे पियाडा मटण येडे वेड आहे का काय असलं मिळतोय तुम्हाला दिसायला पांढरा आहे जर्सी पण ती जर्सी नव्हा ओरण्याला आहे बघा सरपंच खावा तुम्ही नको नको ती काय दाखवू नका आम्हाला तुमचं तुम्ही मी तर घेतो माझा ऍडव्हान्स देऊ का चल द्या हो द्या द्या द्या, द्या, सगळ्यांच्या advance ए, द्या. भाई करा. ज्याच्याकडे नसते नादाला लागू नका. ए, थांबा जरा बोला लागली ना मी त्याच्या नादाला लागू नका वकील या, साहेब बरोबर. येडे का खोला इकडे या नादाला लागू नका ए इकडे या की नाही नाही ते वकील साहेब आमचा माणूस आहे अहो, नेमकं कुठं आणले चोरून आणलं तर लावलं आपल्याला फसाल तुम्हाला मध्ये जाऊली हा बोकड चोरून आणते ते काय भरोसा आहे याचा? तुम्हाला एक अर्धा किलो घरी नेलं तसं देतो पण बोकड खपवायला लागते नवीन धंदा केलाय ती उद्या म्हणणार पैसे देणार तर निम बोकड काय करणार जाऊ दे अर्धा किलो देतोय तुम्हाला तसं खरं ए बरं असू द्या फायटर असू द्या ना फायटर भाऊ काय कानात कुजबुजला नाही लगेच माणूस तुमच्या बाजून झाला नाही, काय म्हणलं- शाळा झाल्या नाही हो म्हटलं झाडाखाली करून खाऊया चांगलं एन्जॉय खाया पियाला काय टेन्शन नाही खावा सगळं जावा. अरेंजमेंट सगळे करतो खावा जावा मी काय येत नाही. बघून बिगुल सगळं माझ्या चटणी मीठ सगळं मी माझ मी घेऊन येतो आणि त्याला वाळे टाकूया घालू दे मन त्याला तुझी तू करशील जुळणी मग नाही नाही मी देतो पैसे तुम्ही करा जुळणी. नाहीतर हे जुळणी करत असेल तर ही माझं मी बोकड दुसऱ्याला हे करतो आणि मी येतो तुमच्यात पण संघ खाऊया की 25 आता संपणार आहे 26 चालू होणार आहे त्यामुळे इकुबा दिसला पाहिजे ना ये गाणपडे वगळून मला तर ते बरं वाटतंय का ये काय गाणपड्या कोण बरं, धाडस बरं, करणार असं नाही पैसे? कोण धाडस करणार नाही बरं असं हा. देतो पैसे मी दिसेल ना ही बोकड दर घेऊन जातो या घरी. नको, बोकड नाही तुला भ्या वाटतंय तू नेच घरी बोकड तुमच्याकडे असू द्या तुम्हाला पैसे ऑनलाईन मारतो अण्णा याला भ्या वाटतंय ना ही बोकड घेतला छान वाटतंय ना घे नको 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 असू असू द्या न्या जावा आपण तुम्ही न्या जावा करायच्या वेळेला मला फोन करा नाही तर या घरी माझ्या आपण जाऊ घेऊ मग घरी येऊ येतो की नका आम्ही सगळी म्हणून हा? येतो आम्ही हा, नाही येतो. तुला भ्या वाटत असेल तर नाही 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 नको नको तुमच्या परत माणसाला माझ्या हातात दिलं नाही आणि परत ह्यानं काय मी मारल्यात बाबा पैसे तुम्हाला मारा मी मारा मारतो तुम्हाला पैसे. पैसे मारा हा. लगेच त्या मला पुढे द्यायचं हो हा लगे मारतो पैसे तुम्हाला उपकार करत नाही मला काय याचं पण आहे ती सगळ्याला होय की बरोबर आहे पैसे ते आम्ही दिले हा बघितलं का एवढं याप कोण करणार आहे ते आपाशिवाय होते का याप आता देतो पैसे जा चला चला बोल की बरेस का होय जेवलीस का नाही काय करतेस होय झाली का काम काय लागा गावात सगळ्या आबरोचा पंचनामा झाला जुळणी तर झाली कमीत कमी खर्चा पाण्याची तुम्हाला तकडे उभं राहायला लावलं होतं एका टोक्यात पाडून काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुम्हाला 5 मिनिटात म्हटलं 2 तास लावले तर काय टाका बी काय गेलता का काय म्हणले 31 डिसेंबरची पार्टी होय होय देते की, या सगळीच या कोणाला देते 31 डिसेंबरची पार्टी थांबा जरा थांब करते तुला नंतर दाजा आलं तर हा
31 डिसेंबरला एकादश आहे, तुला माहिती आहे का नाही? 30 तारखेला एक म्हणा. सांगते की मग व मग आणतो 2 किलो मटण. होय आणा की. 800 रुपये 2 किलो मटण देतो म्हणला एक जण. असलं कसलं मटण 800 रुपये 2 किलो? तुम्हाला फसवलेलं दिसते. मला कोण फसवतंय? आपाला गंडवलाय आम्ही. होय मग 1.5 किलो घरी कोंबडीच असेल. 800 रुपये 2 किलो मटण असतं वय कुठं? बोकडा बघितलं ताजं फटफटीत होतं. बोकडाच आणायचं बरं का सांगते. बोकडाचं आणतो. ते काय झालं माहितीये का? अर्धा किलो तिथे द्या म्हणलाय खायला. बरं मग मला भाकरी करून दे, तिकडे जाऊन जेवतो मी. आणि 1.5 किलो घरी आणून देतो आणि तुम्हाला. बोकडाच आणायचं मटण, बोकडाचं आणते. कोंबडीच आणायचं नाही. नाही बघितलंय बोकाड डोळ्यांतर. बरं जा लवकर. जाते. कामच नाहीत लागा. तुला की फोन ए उचल नको गेला का मला लागा मारतेली. अहो तू पाहुणे लागली होती 31 डिसेंबरची पार्टी करायची. त्या पाहुण्याला एका ठोक्यात दातच पाडेल त्याचं. तुला सांगतो इथं पार्टी करायची नाही. 31 डिसेंबर दिवशी एकादश असल्यामुळं आपली परंपरा एकादशीचं खायचं असते. पाहुणे तसंच करायचं. पाहुण्यांना म्हणाव तुम्ही येऊ नका, परत एका दिवशी या. आपल्या पुरतं आदल्या दिवशी एक कोंबडा खास खाऊया. पाहुण्याला म्हणायचं 31 डिसेंबर असल्यामुळं नाही करता आलं. तुझी माहेरची माणसं काय असं कसं म्हणायचं सांगा बघू. तुला सांगू का जरा ऐक की बरं जरा बापू, घरात ते घरचं बोकड कुठे गेलं? जरसं नव्हतं पांढरं बोकाड होतं. एक जणांना दिलं माझ्याकडे. आता पांढरं दिसलं जरसंच म्हणणार की आम्ही. तुला सांगू का तुम्ही 2 जण गेला का नाही बोकाड धरून मी येत होतो. 50 रुपये फाय देऊ एक जणांना मागितलं. मग म्हटलं आता घरी नेऊन वैरण पाणी करण्यापेक्षा लगेच दिलं. 50 घेतलं त्याकडं. 50 पुरी भाजी खाऊन आलो. 50 रुपये दिले. दिलं 50 ना वा 50 वर मिळलं. आता अण्णाचा फोन लागला. काय केलं गावात? कुठं काय केलंय? मग काय बोकड्याचं काय कुणाला काय वाटायचं? काय केलंय? त्याला म्हणावं तूच तू बघा आमच्याकडे काय नाही. काय अरे त्याचं पैसे घाण पडे का कान पडीतच पाडेल तुला. त्याचं पैसे घेतले तर बोकड्यात 1000 रुपये. काय करायचं? असलंच कसं आहे हो? काय करायचं ते गाव माणसं यायला लागले दिवसाखाली बरं आता मागायचं. बरं माणूस काय म्हणाल जरा हा? तर व्हायचं लाजत जावा लपत जावा असं कसं हा? आहे तुमचं सांगा. कशाला पैसे घेत वाटत येतो म्हणून पैसे 1000 रुपये घेतले लोकांनी. ते माणसं पुन्हा हाणतील का आम्हाला? चांगल्या माणसांना फोड यायला लागलेत मला. तुंबले काय ना केलं? अजून. काय केले? काय केले? का बसून बोकड काय केलं? सांगताय, हो? काका या गाबड्याला सांगा वळण लावा. तंबल्यात म्हणतोय मला मी गलत तंबली केलं का तू? चाललंय इथं पैसे की माणसं आता खाऊ. हाताने कधी तंबलाय पण त्याला काय? घरानं असा का काय नाही. केलं? हा तुम्हाला सांगतो काकाचंच नाव आहे म्हणून मी एक जणाला दवाखान्याला लागायचं हा. होतं. दिलं पैसे म्हटलं तेवढाच काकाला आशीर्वाद लागू दे, नाव सांगितलंय. काकाचं आयुष्य वाढू दे म्हटलं. आणि दिलं मी दवाखान्याला. घरातलं पैसे तुम्ही दिले का? घरात 1000 नेल्यात नुसतं 1000 नेल्यात हा, ना. दिलं. 1000 नेले. 1000 नेले. घाण पड्या 1000 या नेले असं तुम्ही. याड लावून काय तर हजार नेले. सांगते. घरातलं बी नेलं दुसरे. हा तेच की. त्याचा आशीर्वाद तुम्हाला लागेल की काका मी तुमच्यासाठी झटतोय. माझा जीव तुटतोय माझ्या बरोबरीने अरे जगावं. असलं चटणं बी. जरा तर त्याला रीत असते का नाही काय? अगं गोर गरीबाला मदत करणं आपला घरा नाही का नाही. घरांदाज घरा नाही का नाही. घराला आता जे येते ते काय सांगायचं आहे? आबरू तुम्ही अरे घालून दारात येऊन बसली माणसं मग त्यांना काय सांगणार सांगा बघू. तुम्ही काय तर करा सांगा की ते पैसे काय आम्ही काय सांगू? काकाच्या नावाचं. काका तुम्हाला सांगतो काय सांगू? पाया पडतो तुमचा. काय करायचं? मारू नका मार काय? मार मग मारा. नाही, बरं, सांगा. ती पण मारणार आहे तुम्ही पण मारा मारा. नाही नाही सांग काय करायचं? तुमचं नाव हो म्हणून साठी म्हटलं आपल्या घरातच घरा हो. नाही. वर्षा सांग की हा. सांग की काकाला. काय सांगू मी? तुम्ही आबरू घालवली. मी कशाला आबरू घालून लगा मी काय केलं काकाचं नाव होऊन काकाच्या नावाने देणगी दिली एका गरीबाला. म्हटलं हुदीत तुझं दवाखान्यात जा म्हटलं हुदीत सरळ. बरोबर बरोबर. दिलदार आहे. लय दिलदार. आपण घरातले पैसे घेऊन गेले गेले तू लोकांना गोळा करून. किती हुशार आहे. काका त्याचा आशीर्वाद तुम्हालाच लागणार आहे. घाण पड्या काय पड्या देतील. अरे ती कसलं जर शेवटी बोकाड आणलंय त्याचं बी काय या भाव करून ठेवला आणि तुला काय माहित आहे का ती गावातल्या गावात दिलं 50 रुपये फायदे अहो, होते. तसं कसं देते रे? ह्या बाकी माणसाला काय देता तुम्ही आता? अरे ह्याचं पैसे घेतलेल्यांचं वाट कशाला घालून द्यायचं आता? काय करू माहितीये का हा. 10-12 कोंबड्या नेतो आपल्या त्या सगळ्याला एक कोंबडी देतो. घरातल्या हा. काय सुद्धा कोंबड्या देऊ नका. लाज वाटते कोंबड्या मागायला. आपण घरातल्या कोंबड्या कसं तुम्हाला मी तर देऊ देईल का तुम्हाला? काका हात लावायला कोंबड्याला. सांगा घ्या काका. नाही सांगा तुम्ही काय द्यायला तर कोंबड्या. मग ती या मला एवढं झटायचं झोपायचं आणि तुम्हाला हे करत बसू मग मारतेली घे राव. साऱ्या गावाला मारली. वाटत बसा. मारली घ्या का तसंच पाहिजे तुला. पैसे लोकांना खाऊन गोळा करून तू दान धर्म केला. जागीरदार आहे दान धर्म कराय आपण. अरे 1000 पाया पडतो एवढ्या वेळा वाचवा घे. काय वाचवतोस तू? त्याचा आशीर्वाद तुम्हालाच लागणार आहे होय. काय? पैसे वाटल्यावर आशीर्वाद लागतो कुठल्या शास्त्रात आहे ते? अहो, पण अजिबात हे दाखव. असं करून कसं होणार? घरानं लय घरंदाज घरंदाज घराणं आहे. लय माणसं ना वाढ म्हणतील है ना. काका तुम्हाला तर माया तुम्हीच माझ्या आतड्यात नाही.
काय करायचंय तुम्हाला ती माणसं आल्यावर त्यांना घालवायला मदत करा. फायटर पाठी डोक्यात मारली होती का हा, नाही हा. मी येड्यावानी करतो बर. आणि तुम्ही म्हणा त्याला याड लागले एवढे बार वाचवा परत ना तुम्ही मला 4 मारले तरी मी बरं, तुम्हाला काय केलं असं काय काय सुद्धा करत नाही. अजिबात हे. कोंबड्याला कशाला पैसे हात लावतील का नाही नाही मी लावा. का उचली यावी हा. हा, इथंच उठले हा बसतो येसो नाही उठले नाही ते उठले बर हा उठल्या नाही सर बर सांगतो काहीतरी करून त्यासनी सांगा हा. ते आल्यावर म्हणा त्याला याड लागलं डोक्यावर परिणाम झाला त्या ती पाठी लागली त्याचा दवाखान्यात न्यायचा हा. तुम्ही पाठ करा आणि तुम्ही खावा मी येत सुद्धा नाही काका तुम्ही म्हणला तर येतो नाही तर येत सुद्धा नाही असं म्हणून त्यासनी मी हा तुमचं तुम्ही करून खावा जावा आणि त्याला याड लागले याड लागले ते हा ना वाटलं सर इथं मी धावतो त्यांना असं म्हणू का हा. जाऊ का मग मी जाऊ मी जाऊ तुला काकाच्या समोर हे पण नाटकं करतोय हा बघ भाकरी बिकरी बनव भाकरी तर बनव की आपल्यापुरतं मी काय तर जोडणी करतो तू काय टेन्शन घेऊ नको असू दे जा कसं तुम्हाला पटतंय कसं तुम्ही सांगताय काय तुमचं तुम्हालाच गोड वाटत घरानं घरंदाचा एका टोक्यात पाडेल गावल तिथं ताणून मारेल विषय हारडाय आपला वेळेसारखं नादाला लागू नको तू अण्णा आले सगळे सगळे यायचं राहू द्या मी सकाळपासून फोन लावतोय फोन उचल नाही घरी मला बायको कावाला आल्या मटण आधी आणून द्या अहो कवा जायचंय फोनच उचल नाही तर कवा जायचंय अण्णा फोन उचलला घंटतय वाटतं गणतय मग आता पैसे पण घेऊन गेलाय ती माझा बोकडाचा आज तुमचा विषय चाललाय मला कोणी 2 करायचं काम करायचं आधी मला द्या. चला कुठल्या झाडाखाली आहे? आप्पा फोन उचलत नाही चला कुठे झाला काय झालं मग गेला गंडवून अहो गंडवणार नाही आपण तुम्ही लागला जर तुमच्या पाहिजे आता थांबा आता पैसे दिले आम्ही आता हा काय करायचं कोणाला दिलेत पैसे काल पैसे दिले नाही का मला कोणाला दिलेत पैसे त्याला दिलेत तुमचं तुम्ही बघा जावं तिकडे जाऊन तुमच्यावर केलं ना ते. कशाला मला दिलेत पैसे सांगत त्या दिवशी मी देऊ नका म्हणून पैसे एक काम करा आपला मोबाईल असतोय बंद चार्जिंग टिकत नाही आपण जा चला सगळी जावे घरी आपल्या घरी हा चला मग आता काय पर्याय नाही काय सरपंच काय करायचं जाऊया चला आप्पा घरी माझा प्रश्न मिटवा आधी जत्रे मला काय प्रश्न आहे सांग बघा मला टाकायला द्या थोडं बरं चला भेटू जाता जाता चला उठा चला 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 सरपंच मला द्यायला लागते आज आपले जुने आहे ना 2 गलाचं काम खराब झालं पाहिजे चला तत गेलो बघा आता काढले फुल झाल्या फुल नाही होत या चला तत गेलो बघूया प्यायला पिऊच्या मी पिऊन होत नसतोय तत गेलो बघा चला चला. हो काका का बरं गेले पाहिजे करा का हो अहो पार्टी करायचे काल बोकड आणलं होतं कसली पार्टी 31 डिसेंबरची पार्टी ना अजून कसली कशाचं बोकड आणले कालची येड्यागत करायला लागले अजून हो. आता करत नाही. तुम्हाला सांगते का नाही तुम्हाला काल सांगितलं तुम्ही देऊ नका पैसे द्याकडे म्हणून तुम्हाला सांगतो घराना अक्क तुम्हाला सांगतो घाणपड घराना आहे पैसे देत नाही ती काही सुद्धा करत नाही तुम्हाला सांगतो त्याच्या कोणातरी डोक्यात दगड घातला वगैरे नाही पहिला हा, याच्या घरी गेलतो त्या दिवशी गा बसा की तुम्ही अहो सगळ्यांनी पैसे दिले मला माहित नाही पैसे बिसे काय द्यायला घरात आहे तू मला माहित नाही जाऊ द्या बोकाड कुठं आहे बोकड नाही इथं तर कुठं आहे बोकड आता दिसतंय का? पांढऱ्याची पण बोकाड होतं की. नाही इथं तर बोकडच नाही तर ए, राहू द्या माझं पैसे बुडले तर बुडू द्या जाऊ द्या चला ते नाव हापा कुठं आहे आपा आहे घरात चला दाखवा हे चला दाखवा काय झालं माणसं आली ती कोण अहो अण्णा ही सगळी आलीच घ्या एक काम कर आपल्याला याड लागले म्हणून बापूला याड लागले म्हणून सांग आपा तुम्ही माणसान घरदार तुम्ही माणसान बायका पोर माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका गे 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 हरे नाम गे माया तू सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी झालं काय काळा वाजवा लागलाय काय ए, आपा आपा पाच गेले आपा आपा हो परस काय झाले
येड्यागत कर लागले पहिल्यासारखं तुमच्यावर झाली सगळे. पैसे कुठे ठेवले ते आमचं माघार ते बोकड आता ए अण्णा अरे मुख्य अयो हे झाडा गेला का असू द्या मारू द्या मला. आप्पा, तिला फायटच काय भानगड्या वकील फायटरलाच बघून तिला एक मोठा मॅटर आहे ती म्हणलं पैसे मार कुठे करू द्या आता मार खाल्ला तर असं नव्हतं आयुष्यातला आता घालतोय काय कळलं बाबा मार दिले हात धरा. सगळं. आप्पा अप्पा बरं वाटते हा बस बाळा ये मुला ये मुला हातारा मार केले पहिल्यासारखे करायला लागले काय मग काय बाप्पा कधी झाले ते ए अण्णा मी काय म्हणतो माहितीये का याला दवाखान्यात नेऊया आणि जरा करंट देऊया याला त्याशिवाय चढला होणार नाही. म्हणजे डागण्यात करायचं हा करंट दिला ना कसा राग येतो अहो कोंकडे काय सुरू झालेलं नाही काय नाही. काय म्हणताय कुठे नाही काय पुतण्याच्या आबरू घालवताय माझ्या दवाखान्यात द्यायला पैसे घेऊन आले बोकडा करता करायचं कुठं बोकडाला पैसे तुमच्या असं झालंय माहितीये का मला सगळे आणले 2-2 गोट देतो म्हणून म्हणतोय मग कसा उठतोय बघा तो कसा रागाला येतोय अहो सॉल्व करताय अण्णा या पुढे अण्णा पुढे या जोडा घ्या हातारा हे आप्पा चला चला उठा 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 काका पुत्याची काही गेम तर नसेल का मग तीच आहे सगळं आणि गेम करतोय मी. काय लाजा बिजा वाटते तुम्हाला गेम करतोय. 1000 रुपये आणले तर बोकड कापतो म्हणून का पार्टी करायची तुमच्या आमचं घराला काम पडायचं रे माहिती आहे सगळ्या गावाला किती घाण पडाय काम पडाय घराला आमचं गरंदाज घराणा आहे घेऊन कशी जाईल आमची कुणी दवाखान्यात नेत नाही काय सकाळला हुडकून त्याला आणला ती बघायला का हे तर अरे अजून का 10,000 होऊन सगळं चालतंय त्याने करतो की मला मटण पाहिजे मला भावा पाहिजे भावा, काय गेम? बोकड कुठं इचरा की बोकड कुठं आहे मी विचारतो आप्पा बोकडाच काय केलं आमच्या घरी पाहुण्याला मिळून आल्या माझी आता बायको मला भांडल बेकाऱ्याला भात वाढून घालव की आता काही भिकारीच केलं करायची मला. बी. मला 2 गोट सगळ्यांना आणले ना 1-2 गोट काय पुढे काय चाललंय त्याला लय झाले यांना. हे आप्पा काय झाले काय नाटक करते नाटक कशाला नाटक आहे नाटकच वाटतं पहिल्यासारखं करायला लागला जो लाजा बिजा वाटते ते का तुम्हाला लय लागले. त्याला आता काय करायचं असं येड्यात करायला काय तर पुढची जुळणी करूया चला आपण वकील. पार्टी करू की चला बघू आपण चला आपला आपण करूया. आपल्या पण करा पार्टी आता काय तर बघा तुमच्या तर भांडी तर घेऊन जाऊ काका जवळ काका तर भांडी तर द्या आम्हाला आमचा तर करतो भांडी देतो अरे बघ तिकडे ये. भांडी बी नाही आता ते राहू दे मी ना माझा पुतण्याच्या वय तू 500 रुपये मी देतो आपलं काढून पाणी तरी आम्हाला वाढा का बरोबर हा उशाला भांडी दे आपली गावात तुम्ही पैसे देताय मला तुझ्या कानफडीत दे परशा गाव कुठं पण आहे? हा तुम्ही जाऊ बघ. गोळ्या बिळ्या असल्या तर हा चालतंय चल, जाऊ जाऊ अयो. जाऊ जाऊ, ए, जाऊ जाऊ. बापू गेले कसे आयडिया तुम्हाला कुठं आली हा कुठं एवढी आयडिया घरानं घरात असल्यामुळे पहिलं ती चाल कशी खेळायची शिकवलेलं आम्हाला जुन्या माणसाने मी बी जातो आता तुला का मला मटण तुम्हाला बोलवतो की मी बोलवतील का तुम्हाला फोन लावतो तुम्ही या तर नाही येडं बनून ताट बसणं पाहिजे मी टाट बंद चला मग मी कुठेतरी थांबतो थांबतो तुम्ही थांबा मी हात करतो मग या तुम्ही हा येड्यागत करा माझ्या बरोबर मला त्यांनी जर ते थानसाप असते ना ते बारक्या पोरांना पेज नसते तर तसलं आणलं असलं तर मला व्हायस गोट परती मी पिऊन मग आणतो तुम्हाला ते पेज नसतंय बारक्या पोराने मी थोडं पितो नागोतार का नाही घराने आबरू घालू तू का काय चालतंय तू पिऊ नको. तुम्हाला आणून देतो हा मला हळूच आणायचं चाल यानंतर मी जातो ए घाणपाड्यानो ए काढे पेटी घेतले का कुठं झाला तोंड वर करून रे गाडवासारखे कशाने पेटवणार आहे तू
नाही नाही ऐक बरोबर आहे. द्या जाऊ गाडी भेटली आणि भांडी धुवून आणाय सगळी द्यायची भांडी टकाटक. किती माणसाच याड लावतो मला मटण तू आहेस काय झालं मी काय आणलं असलं एवढं काय झालं अजून माणसाला वायस तर ती त्याच लेवलची आहे ती गाणपडी तुला सांगतो लय त्रास देते ती इलेक्शन मध्ये ह्याच्यात त्याच्यात मला पुऱ्या गावातनं त्रास देते ती त्यांची जिरवायला गावली आहे मला आयडिया कुरगुड्या केल्या शेवट काय मिळत नसतं पण पुन्हा त्यांनी दुसरं काय तर केलं म्हणजे मी खंबीर आहे त्याला घरांना घरंदाज असल्यामुळं एवढी मोठी रायफल आहे माझ्या काका ताणून मारेल एका आम्ही एक वेळा तुला सांगतो आमच्या घराण्यातली माणसं नुसती दोघं तिघ आमचा आजोपंजो पूर्ण गाव फोड पडत होतो दोघं जण छप मारत ताणत होतो त्यामुळे आमच्या घराला वचकून असेल तुला अजून माहित नाही आपण आता सगळे हे करायला लागले ना तर तुम्ही एकटं बसा तेव्हा खाऊन आलो म्हणजे बास करा कसं खाऊन येणार तुम्हाला बोलवतच नाही कोण भांडी नेलीत ना आपली भांडी दिली की सगळे काकाला म्हणणार भांड्यात राहिलेला रस्ता आम्ही घरी नेणार थोडा वाढाव करा कसं कसं ती इडी द्यायला भांडी धुयाची आपण काय आपण तू नुसतं बघून तू की बघून नुसतं मला खायला देत म्हणायचं कशाला आता गाजताय ती गाजत्या मी म्हणतो ते काकाला सांगतो आणि तू काय कर माहितीये का काय तुझं टेन्शन करू 31 डिसेंबरचा कार्यक्रम असा होणार तुला सांगतो न रुपया घालता तुम्ही माणसाने एवढं याड लावलं त्याचं काहीच नाही मी काय अडलं बोकाड आणलं माझ्या डोक्यात पाठी मारली बाया माणसानं मला किती राग असेल घरांना घरात असं मारणारी राहिली साईडला तुम्ही दुसऱ्या संगत करायला फायटर होता ही मजा घेतील सगळे मला येड समजते ते फायटर भावला तेवढं बोलायचं दुसऱ्या बाकीचे काय केलं तुला पुढं बोल नको एका डोक्यात पाडेल त्यांनी शिजवायला चालू करते मी माझ्या बरोबर जाऊन जेवण खाऊन येत असतो त्यांच्यापेक्षा जास्त खाणार आहे ते म्हणते तुला याड लागलं तू कसं आलं तुला काय करायचं तू असली माप काढा तू तुझं काम कर जा जा जरा आराम करतो दूर निघायला लागल्यावर मला सांग मग मी जातो ए दमन घाण पडून बांधावून निसरसार हे खाली गेला अरे का वरी घे दारुड्यांचं काय खरं नाही युवर चल लाटच घालीन तुझ्या सगळा असेल थोडा फोडा अरे काय यार ब्रेक लागतो का ना अरे का वरी इकडे बांधतात लोक काय हे आईला कुण बाबा एखाद्या कोसळल्या का टकुरला ताप आल्या का ओटके पडलो का काय मी पडला नाही झोपला होता चला पुढं नीट सर वाटली अरे खाली कुठं चाललाय सगळा सर की पुढं कानफडीत दिल्यावर सगळा सरशील का नीट वाटणी हल बोला अरे तिकडं तर नाही काय वड्याकडं चल तिकडं चल बोला सगळा पद्धत जेवण घालून का तुम्हाला सांभाळायचं झालं घाण पड्यानो चल बोला पदरच काय हो का पदर बोकडाला दिले 1000 आणि जेवणाला 500 दिले सकाळी आणि आमचं गेलं त्याचं काय आम्हाला माहिती आहे तुमचं गेलेलं आमचं 1000 घर जळले या ते तुमचं तुम्ही बघा जावा आम्ही काय 1,500 जेवतोय दोघं बरं काही करे चला या कर मला गोड गोड द्यायचे तुला गोटकोट देतो थांब जरा सगळा वकील कुठं आहे ते अण्णा साहेब कुठं आहे ते गेले औषध आणायला लगा सगळी गरज मला एकट्याला जावी मग काय तर बोल काय आता झाल्यावर नुसतं येणार आहे ते खायला तेवढं खादीच्या कामाचं जाय अण्णा नुसता तेल पाव किलो झाले गरम काय तेल पाव किलो पुरत नाही अजून एक पुढे आणायला लागते घाण पड्यानं आणायला कळलं नाही तुम्हाला तेल कमी आहे काय हा तेल कमी आणायला लावलंय माझे बी सांगितलं की नाही काय सांगितलं करायला लागला बी 2 गलास काम खालाच काका हा मला 2 गलास काम खालाच सप्ती पाहिजे आज सप्ती तुमच्याकडे देतो तुला आता हे बघ 31 डिसेंबर दिवशी एखादच होते म्हणून एक दिवस पार्टी आधी घेतल्या काय खायची खावा पार्टी काय मागवले आता बरं काय खायचे खावा चपटी पाहिजे काम खालाच बिहारला तर बोलवतो की तुला काय काय करायची कर घ्या असतो फायटर हा सरपंच पण नाही कुठं आहे ते काय एकाला सुद्धा गरज नाही नुसतं खादी पुरतं येणार आहे इथं सगळं आणि ह्याने इथं बसून कालवा लावलाय आमचा कालवाचा लोट नाही काय तुम्हाला जरा शांत बसा की जरा शांतच आहे की कुठं शांत आहे दावा काका आपण शांत बसलोय का नाही ए पोरानं शिरतं का बघा रे
शिजलं आता टाकलं नाही तर शिजतंय परश्या बघ जरा हात घाल. हा. त्याचा हात कवा माझं अण्णासाहेब कुठे आहे? खातो की. गेली ती गावात गेली ती पार्सल आणायला गेली तिकडं जायची. काय लगा एकाला सुद्धा ही नाही म्हणजे हिथं येऊन करावं ही करावं असलं काही सुद्धा नाही. नुसतं खादी पुरतं येणार आहे मागणं. मला थोडी बघा रे पोरांनो जरा. एवढं एवढं चुक काय ना. अरे आता तर टाकलंय की तयारी केली घरी. परश्याला फोन लाव म्हणलं होतं आणि इथे येऊन लागलाय डोकं खाजवायला. सर्दी झालेला का रसा पेल्याशिवाय जाणार नाही. गडी पण लागा अर्ध जाईल. औषधाची काय जुळणी केली का नाही कोणा खाईल मी कसा पण जाऊन पण औषध मिळल्याशिवाय मजा नाही. त्याशिवाय 31 डिसेंबर होत नाही. बस स्वप्नील. सरपंच कुठे गेलता? कोंबडा शिजत होता की तुमचा आज का मसाला घरी ठेवून आला या. लागला आणला. बरं झालं. तुम्हाला सांगतो आमचा घरांचा आज घरान त्या जागी जर बापू असता ना 1 नंबर मटण केलं. आज घरानं दानशूर खाऊ द्या म्हणलं खाऊ द्या. होय होय गाणपडा घराना म्हणून तर 500 दोघ जण जेवायला आलाय. अंगणू काढतो घर हा जरा बापून बोकड आणला असतं तर. आता बापू येड झाले म्हणून त्याला काय झालं. आमचं घर जाळलं की बरं झालं. बोकडाला असू दे पैसे की. घेतलं. दिलं दाम 500 रुपये. शिजलंय का? शिजलंय आता लवे भाजीला या की नुसतं तेवढं आणि इतक्या उशीर करायचं कोण इथं? आता तुम्ही एवढी जण असताना कशाला एवढे पाहिजे? जण असताना म्हणजे ए बरं जाऊ द्या. औषध आणलं काय? आणलंय आणलंय. आणलंय गावचे. या इकडे द्या तोपर्यंत माग द्या. अण्णा इधर हळू बसा तुम्ही तिथं जाऊन. चांगली आणली ना. असं तसली आगे चांगले काय करायचं तुम्हाला? काय करायचं? हे घरी माझ्या सगळं 2 आहेत चांगले 2 गलाचं काम खाला. वर्ष एवढं काढ रे. काढो. आले का नाही? आले. आता काय कुडकं पडत रुपया आपण माझे कायमचीच आहे. तुम्ही नवीन आहे. जमात प्या तुम्ही. मी पहिले सकाळी टाकलेलं आहे. आता आणि टाकतो. आणि 31 डिसेंबरच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी देतो. काय अहो जास्त पिऊन पिऊन येतच पडताला. ज्यादा कसं भेटतो मटण खायचं आहे आपल्याला. मटण सोडून जास्त पितो नाही मी. माझं काम पाटील हॅलो. हॅलो बापू कुठं आहे? अरे बसलोय घेऊन जुंधळ्यात. कुठल्या धंदे अरे इथं जुंधळ्यात बसलोय. औषधाची जुळणी केली का? काय तुम्ही दिसतंय का? दिसलं औषध तेवढं पोच कर. करतो माझी बाई. लगेच करतो. हा कर. बापू कुठे आहे? हाय की ह्याच्या संग काय चखाना बिखाना काय आणले का नाही? सगळ्या कशाला एवढं गडबडीत माणसं कधी येत मग आता हीच पेज चटणी बिटणी तर आणल्याशिवाय आता का प्या उगत जातो इथं थांबू नको ना. ये आहे मी. लागा इथं नको र. येताना बघायला नसते बारक्या पोरांना. मला हे घरी जाय. बुक्कीतच पाडील. जाते तर मी परत येडा बनवून येतो पेडा खातो. मारायला लागेल तर मला वाचव. कडक आहे बरं. आता मामा प्या बडस तर प्या आता. पडूस तर अहो 31 डिसेंबर असं साजरा झाला मागे झाला नाही. तुम्हाला मारायचं आता काय पाहिजे तेवढी प्या. चला हार्दिक शुभेच्छा. चेस.
अण्णा दमान घे दमान घे यार दमान घे कानफड देऊ का दमान हे मला कुठली पिऊ देतो जातो आता काका तुमच्या पुतण्यानं हा पैसे घेतले हा 1.5 किलो मटण घरी द्यायचं, बर 1/2 किलो इथे शिजवायचं. बर कुठलं मटण आणि काय हा मेहुणी आली होती माझी मेहुणी. आल्या का मी इकडे मेलो की मेवणी माझ्या अंग का थांब वांग खाऊन गेली वांग. या भाग तुला सांगतो घरंदाज घरा नाही कशाचा गॅरंटी आता आमचं खाऊन आमच्या अब्रू घालवते काय तो लोकांचा मेहुणी आली आम्ही खाली बोललो होतो मेहुनील तुझ्या होय बघून आम्ही ग बसतो नाही त्याचा कवाच कार्यक्रम केला असता. कोणाकडे बघून का बघ तो कोणाचा कार्यक्रम केला असा पुतण्या. फाडील का एखादं का फाडून काढीन एखादं सोडणार नाही मी तर माझा नाच दे का बेकार काका म्हणते ती गावात आपल्याला सुट्टी देणार नाही कोणालाच होते एवढं नाही. लांब म्हाताऱ्या माणसाच्या अंगाला झटू नको तुला सांगतोय अजून सरळ शांत बा गावात आहे तुम्ही प्रतिष्ठित म्हणा. तेच म्हणतोय काकाचा घराना एकदम जोरात आहे घरंदाज घराणा आहे काका तुमच्याकडे बघून आम्ही ग बसतो. काय करायचं आमच्याकडे बघून का बसतो मी काय करणार आहे माझी मेहुणी गेली उपाशी. जाऊ दे गेली बुवा मुलं मिळून तुझी इथं आमचं पुतण्याला बिघडलं काय नाही रे का तुझी मिळून आम्हाला जेवायला वाटत जेव्हा मी वाढ मग कोण वाटत वाढच्या दिवसात आहे का नाही शिजू थांब जेवायला वाढा मला काय सांगणार. हा शिजू दे थांब थांब जरा शिजू दे सर सुख सुख थोडं थोडं हा सुख 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 वालगाला आला इथं सुख सुख द्यायला आम्ही कशाला आलो इथं रे हा आम्ही हा भांडा कशा लागला आम्ही कशाला आलो रे इथं सुख मागतो मी. एका कानपड तुला सुख देऊ दे का सुख तुला हाडू खावा तुम्ही काय हाडू खातोय सुख 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 मागतो तू एका कानपडीत दिन सुख थांब जरा 2 रुपये प्याला 4 रुपये आव्हान जरा सरळ बस मला अजून 10 रुपये अण्णा देतो तुला बस तो बघ तो आपला माणूस आहे तुला काय पाहिजे ते फक्त पुतण्याला वाईट बोलायला कशाला तुमचा पत्न्या घर जाळायला अरे आमचं सगळं गेलं तर चालेल घरंदाज घरा नाही आम्ही अण्णा तुम्ही यांच्या नादाला लागू नका त्यांच्या घरंदाज करा पेल्याला माणूस सगळं खरं बोलतोय त्या काकाबद्दल आम्हाला आदर नाही पण त्याला मी लय कडू माणूस आहे रगील पण तितकाच आहे. कोण रेखील माणूस कुठे गेलं इकडे गिर कोण बी असू दे बाटली आम्हाला याची गरज नाही याला या मोकळा गालास कुठं काय करायला लागलाय बरं काका हा एक पॅक नाही देतो तुला प्याग तिकडे तर सावलीला तर आता काय जेव तुला का तो आणणार नाही, जेवू नका. मला बी उठाय ना काय हे आहे? कुठं अंगावर कुठं पडायला लागलाय माझा पाय बी मोडते पाय बी मोडते एक एक जण उठायचे उठते का रे काका कुठं बोका काय कुठं चला तिकडे ए चिपली माझी कुठं हीच आहे का चला चिपल्या तुम्हाला खेळते काय माझे कशाला घालताय लांब लांब बसू दे सगळं होय एक थायलंड आणि एक जपान हे काय चिपली होगी इधर तुझी तुमची घ्यायची घालू दे माझ्या मला माझी मला घालू दे झाला तिकडे तुम्ही बसा जरा इथं बसा बसायचं वास यायला लागलाय कोंगाड आहे राव 100% कोंगाड आहे वास यायला लागलाय बापू कवाला कवाला बापू तुम्ही पाक येड्यागत करायला लागला तुम्ही पाक गोळ्या दिला नाही माझी तो गोळ्या कशाला देतो मला मटण पाहिजे मटन मटण होय होय मटन देवे मटन मटण आणखी मट नाही वासावत राहिलाय लागा ये ए फायटर इकडे किती कोंकड येईल बघा ही असू द्या खाऊ द्या आल्या तर आले खाऊ द्या असू द्या फायटर वाह, उठून बसा अजून अजून आण अजून आण हाय. ए परश्या राहुल सगळ्या
बापू बापू म्हणून आम्ही चारा लागला बापूला. खाऊ द्या की आता. कशाला खाऊ दे. मटण मटण संपलं बावा बावा भावा बी संपला. हलका आणखी हलका संपले सगळं. काय आलं वाशाला आलाय मग काय तर कोण दिलं टॉल कोण दिलं कुठनं ते मारून आले काय माहित. कुठं गावात गेलता का हा गावात गेलता काय हा पाणी कुठनं घेतलं तुम्ही? मी तर म्हणतो ही 100% ह्याचं कोंगाड पण आहे, खरं नाही काय सुद्धा. बर बसा जाग्यावर जेव्हा वाढतो बावा बावा मटण मटण हा वाढतो द्या 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 आधी द्या, तिथे थांबा द्या 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 थांबाय जरा बसूया नाही सगळे. नाही 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 द्या 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 काय द्या मटण 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 सगळी जण मिळून खाव्या. ए थांब नाही जरा, नाही ए. नाही 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 मटण मटण येऊ दे का असू दे. हा, काय नाही, नाही, नाही. सगळी जेव्हा बसल्यावर बघू सरपंचाला माया लागली बघ. खाऊ द्या चांगला माणूस आहे. ए दोतराला कुठे पुसायला लागलाय चांगला आहे का मटण मटण लय. कळतंय वाटतं एकामेकाला. अजून एक हा? जाणू द्या का संपलं आता. हे बघूया कुठं चाललाय ए बस इथं हे धरा ए, आप्पा ए जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ जाते जाऊ दे फक्त. चाललंय घरी, जाऊ दे. ए शिजाय म्हटलं पोरं नाही जरा 2 मिनिट बापू कुठे गेला जरा बरं? हुडका मटण संपवू दे ना बापू. काय दिसणार मला तर काय बापू काय दिसणार आपा कुठे चल हे जाऊ दे गेले जाऊ दे. बरं झालं बघू तर मटण ठेवलं. तर राहिलं आपलं. मटण खाल्लं असतं पाक. काय वाचताय हाय का त्यात काय आहे ह्याच्यात लगा ह्यात काहीच नाही की ही एक मन राहिलं काहीच नाही. राव तेवढा तर टाका काय तिच्या टोकरा मला द्या. वर्षा खातो का काय लागा हे ते बघून उघड काय लागा पोरण तुम्हाला सांगितलं बघल्यावर ध्यान ठेवायला घेऊन गेला का ना पाक खाल्लं काय ठेवलं नाही आता ह्याच्याकडे पण आम्ही ध्यान ठेवायचं होतं का आता काय वत्तोय त्यात आता काय आहे का त्यात वत्तायला ए मगाशी राहिलेला मला आहे तिथे तुकडा द्या की ते. द्या हळदी तुकडा. कालवण वाढ की. फायटर भाऊ कालवण वाडा जाऊ जावा. काय लागा पार्टी नको मला हे असली हा जातो मी ए फायटर आज बसा. असं घे वाट तर पिऊन जा रसा रसा पिऊन काय वाटी वाटी पिऊन जा काय लागा 1500 रुपये दिलं ते बी गेलं 500 रुपये दिलं ते बी गेलं 10,000 बोकाडे गेलं आणि खाऊन गेला एकटाच काय करते असल्या पार्टीला नको राहू द्या तुम्हाला सांगतो वकील साहेब मला काय नको असल्या पार्टीला मी काय इथून पुढे येत नाही पार्टीला तुमचं का पाणी पाणी तर खा की व्हायचं तेवढं कशाला पाणी पाणी खायचं तुम्हाला सांगत तू त्याच्याजवळ देऊ नका पैसे म्हणून पैसे त्यावेळी देऊन बसला तुम्ही तुला काय झाले आता कसं करायचं सोडा मला हे असू दे की काय नको खावा तुम्ही जाऊ द्या राहू द्या ए, जाऊ द्या. आपण जाऊ दे. सकाळ जर 9 उपाशी आहे आम्ही त्या पार्टी पाय आम्ही जेवून आलो तेव्हा. असू दे हाई आपण खाऊ पाणी पाणी या या भाकरीनं रस्सा काव्या राहू द्या मटण. यार तुम्हाला कोणी सांगितलंय आपण सांगितलं आम्हाला यायला काय लागा आता काय खातं तिथं नुसतं पाणी पाणी खाऊ आता काय सुद्धा नाही तिथं पाणी चालतंय आम्हाला पाणीच खातो आम्ही चला अरे एक रवा नाही द्यात ते आप्पा सगळं खाऊन गेला भोगल्यातलं
काय ठेवलं नाही असू द्या पाणी पाणी खावा जावा जावा मी नाही येत. नको तुमचं तुम्ही जावा मी कार्यावाली जावा तुम्ही खावा जावा बसा जावा नको खावा जावा तुम्हीच. वकील साहेब एक ताप झाला पार्टी करायचं काय राहिलं नाही पहिल्यासारखं. पेरी राहणारच नाही पाहिजे होते. आता काय माहिती आता अण्णा पेराला वाटला होता का हे काका हे बघा कसं करायला लागले हे बघा. ए लगा हे लाता मा खायचं काम आहे. ए राहू द्या त्यांना कुठे उठ अहो 1,500 गेले तर घरी नेऊन खाल्लास ती परवडलं असतं आपल्याला. आता ह्यांना का चारता का आता मला लहान मुलागत आता चारा उठून बसली तर बघून आपल्या आपण जेवण जाऊ. तू उठत नाही आता ए कधी सुधी उठा जेवायला. घरी अण्णा काका जेवाय जेवा उठा. कोण आहे तू ए अण्णा उठा घे मला येतो वाडा. ए यांचा विषय सोडून देऊ आपण नाही आपल्या पण हाही पोरं एवढी जेव. पोरानं आपण आपल्याला घ्या झणझणीत रस्सा झालाय. आता फायटर पण गेला, गेला जाऊ द्या त्याचा तर विषय मिटला. हे बरं पोरानं घ्या चला. काय फरक पडायचा? हाय शिजले. वकील साहेब बघा एक गोड मारून. जोरात जा. तुम्ही घ्या की घे घे वाडा घे. यात बिन मिठाचं द्या. कसं आहे एकदम मस्त. परश्या हा. कायला कशाला आणलाय काकाला. कशाला आणला म्हणजे ती गेला ते बरं झालं. कोण? आमच्या बापून नाही त्यातला बोलतोय म्हणजे कोण बोलतय. तो फायटर अरे फायटर मी मटणाचं घेऊन गेला खाल्ला आणि मोकळं पातळी तर ठेवलं तो बापून. असू दे की मग रसा रसा प्यायचा मग. आणि ते औषध कोण दिलं. आता मला माहितीये आता ते त्याला काका बघ की पिऊ द्या का प्यायच्या पिऊ द्या काय होतंय. चांगलाय खावा आता. देतोय का अजून बी दोघात 500 रुपये दिले तर आम्ही एकट्याने 500 गाठले तर आणि आधी दिलेले पैसे कुठे गेले. कुठं आत दिले. आधी आम्ही दिले अरे आमचा 1000 रुपये नेले तर दिलेत आम्ही आधी असू दे. कुणाला दिले रे अरे असू द्या की आता राहू द्या की काढू नका तर. त्यांचा घराने नादच करायला नाही लय घरंदाज घराना. लय घरंदाज बोलायला तर एवढं बोलणार नुसतं मोठ्या पोटात बोलायचं काय सोय नसतं त्याच्यात. तुम्ही कधी बोला मी जात नाही काय कधी बोला. अरे खा बाबा सगळे नाही तुझा घेऊन उचलून घरी उचललं असलं बघलं. तर त्यात मटण नाही तर रसा रसा पेणार मटण खाल्लं बापून नेऊन खाऊ दे. असा मटणा तुकडा नेऊन चालतोय बापूला. आम्ही काय खावाव. आता आण म्हणले आणायला लागणार की. मग आज जा 1-2 किलो अजून. एवढा पैसा उतू चाललाय आमच्या घरात. हा पैसा आमचा घेऊन ठेवलाय कुठं तुम्ही. घ्या वाडा तुम्ही जाता. घ्या आता बघू चला घ्या रे पोरानं या. लोट तुम्ही जड रागान घ्या घ्या. हा तुमचा घरंदाज घराना किती आम्हाला माहित आहे. तुम्हाला ढकलून लावलं तर तुम्ही येऊन बसणार दुसऱ्या ताटात आम्हाला माहित नाही बे. काका कुठं आहे. यात वाढ म्हणून हा जेव्हा सुट्टी देऊ नका. नाही त्यातलं बोलले यात वाढ म्हणून यात. हा, त्यात वाढ आम्ही जातो. ते वाढ त्यांना आधी. आमच्यातला बापू गेला म्हणून काय मी जातोय बस. तू काय जाशील. जातच नाही यायचं बस. अरे इथं दे की तर देऊ तर ला की उठ की. काय द्यायचं आता. ते ताट घ्या सगळे. हे घ्या रे सगळी या. हे जरा वर्षा तू कांदा चिर बसून तिथं हा तुम्ही जाऊन जेव्हा मी कांदा चिरतो. अरे वाढते की तुला पंक्तीला बस की तिथं कांदा चिरतो. नातवाला जर कोणी दाब दिला ना मिठात बघून टाकीन एक बी जीव देणार नाही ध्यान ठेवा. मिठात बघून टाकता का त्याच्यात बघूनच मीठ टाकता. नाही कांदा फायटर आले ते इकडे तर घरातल्यांनी सांगितलं कोण कोण आले. बापल्या काय का दोघं. बापल्या दोघं इकडे गेल्यात म्हणून तिकीट नाही. तुम्हाला सांगतो मला तर लय राग आहे त्याचा. असू दे की आता तुम्हाला राग अहो, काल एवढी पार्टी केली एक मटण तुकडा सुद्धा खाऊ दिला नाही. असू दे आता खाऊ द्या बघा तुम्हाला सांगतो रोज आपल्यात बसा उठाय बिनकामाचं असलं करून चालत नाही आपल्याला. लय राग राग करून चालत नाही. तेवढं पैसे तेवढं काढून घेऊया आता आपलं गेलं. तुमचं किती थोडंच आहे ते पैसे. माझं तुमच्यापेक्षा जास्त आहेत पैसे. किती. तुम्हाला सांगतो मी आधी 1000 दिले परत 500 दिले आधी हा. आणि परत तुम्हाला सांगतो अजून पैसे मटणाला दिले नाही ते पैसे. मटण कुणी आणले मी आणले का दुसरे कुणी आणले. पैसे तुम्हीच आणले की. हा मग ते मसाल्याला पैसे गेलेले कुठे गेलेत तेव्हा. हा तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त माझ्या बाजूने बोला. बोलतो की. हा तुम्ही पैसे काढून घेऊया तेवढं आणि आपण जाऊ. हा माझा 1000 रुपये आहेत. आणि गुळुगुळू करू नका. त्या आप्पा दिसला का तुम्ही त्याच्या बाजूने गुळुगुळू करून बोलू नका. कशाच गोळ काल मारायला लागला म्हणलं नाही मारू द्या पैसे अजून जाऊ द्या. असू द्या तुम्ही काय आपलं घोळ आहे जवळ केलाय? जात चला नाही असू द्या ते अहो. ना, आपण डोक्याला कोणी हाणलं होतं. अहो ती बायकून कोंबड्याला पाठी फेकून मारली. बायकून मारली होती नेमकी तुम्ही मारली होती. अहो बायकोने मारली आता मी समोर जाय की आता वकील समोर आहे तिथं अण्णा आहे. बरं असू दे हाय माहिती आहे. आपण इकडे कशाला आलाय पण वड्याकडे. काय माहिती इकडे कशाला आलाय चला कोणाला बघूया. बघूया चला.
कसं आहे पाणी एक नंबर. ही बांधाऱ्याला आपलं घर जटलंय बांधायला. गाव सगळं आडवं पडत होतं. कुत्र्यांना वाटत नव्हतं इथं बांधारा हो. मेन काका हा म्हणलं ही बांधारा केला पाहिजे. गावच्या फायद्यासाठी आम्ही दोघांनी पुढाकार घेतला आणि या बंधाऱ्याला माझा किती मोठा योगदान आहे ती माझं मला माहित आहे. अशी कामं करायला लागते ती. तुम्ही केली ती का? मग मग काय ती दोघी यायला लागले. कशाला आलाय परच्या बाग जागी बोकाड तिकडे लागा दिसलो नाही, नाही. शी नुसतं म्हणायचंय नुसतं. आम्ही तिकडं येताना तुम्हाला सांगतो तुम्ही पळून चाललाय आणि पळून नाही चाललो. लपून येऊन बसला इकडे तुम्ही. बापू हो का तिच्याकडे बघा. तिकडे बोकाड दिसेल ती नव बोकाड नव कोण आहे ती लांबून मार्क दिसलं हो. बोकाड इथंच कुठतरी गेले. कशासाठी आलाय तुम्ही पैसे आमचं त्या कालचं घेतलेलं बोकाडाचं बोकडा मी तिकडं मटण खाऊन गेला तिकडं पण शहाणं काय झाला. मला काय कळलंच नाही. मी बोकाड तुम्हाला सांगतो घरी घेऊन चाललो. तुम्हाला म्हणतो तू ह्यांचं थांबा हा. शांत मध्ये घ्या हा. शांत मध्ये. मला ताण आला परत माझं तर झालं आणि तुमच्या वार्ताला काय ह्याच्यात काय बी होऊ शकतं. हा. तुम्हाला सांगतो बोकाड मी आपलं ठरलं. हा ठरलं. मी काय म्हणतो बोकाड फायटर भाऊच्या हातात द्या हा. न्या म्हणतो तो का होय, नाही माझं काय चुकलं का तू आपण होतो हा हे नव्हता हे त्यावेळेला. नव्हता हा. पण आपण दोघं होतो का होय. नाही. मी काय म्हणतो बोकाड तुमच्याकडे न्या. हे नको म्हणला. माझ्या डोसक्यात ती पाठी मारलेली घाणपड्यान आता राहू दे मस्त घराना काका रायफलच काढतोय मारून ठेवल म्हणून मी लय बोलत नाही काकाला सांगत नाही काय गोष्टी. पण मी काय म्हटलं बोकाड नेलं नाही. मी बोकाड घेऊन गेलो देवळा पाठीमागा आलो तत्न परत मला काही कळलंच नाही. बोकाड पण नाही आणि काहीच नाही कासारा पण नाही. हा. आणि परत मला सकाळी कोणतरी म्हटलं इकडे एक पांढरं बोकाड फिरतंय हा. म्हणून मी हुडका आलोय. ती बोकाड घेऊया आणि इकून टाकूया. चुकी कोणाची मी देत होतो का नाही. माझा आमच्या घरानं तुम्हाला सांगतो दान सोडलंय. डोक्यात झाले आता हा. सगळं तुम्हाला सांगतो. आता डोक्याचं काढून काय माझ्याकडे पैसे उकळायचे काय काढू नका तुम्ही. आता ते बोकडाचे पैसे तेवढे द्या आम्हाला. पैसे बोकाडच घेतलंय का नाही तुम्ही. बोकाड गायब झालंय ते बोकाड हुडकू एक चला. ते आम्हाला काय सांगताय तुम्ही. बोकाड गायब झाले का आटपडिया बाजारात नेऊन इकले आम्हाला काय माहित आहे दावा. आठवड्याच्या बाजारात नाही काही इकायला शनिवार होता का सांगा बघू बरं. हा शनिवार होता का म्हणजे. कधी पण इकाय चालतं वेळ इकायला माझ्या डोसक्यात लागले मी कशाला विकतोय. काय व्हाय ते उद्या आमचं माझा 1000 रुपये द्या हा आणि ह्याचं काय असेल ते बघा तुमच्या. कुठलं देणार बोकाड हुडकू एक चला का आठवड्यात असेल तर तुमचं 1000 घेता आणि माझं कुठं आहेत पैसे. बाय गानपड्यानं 2,000 रुपये देतो. तुम्ही 2,000 घ्या तुम्ही 2,000 घ्या. ती बाकीची कोण आहेत नाही त्यांना म्हणायचं गावलंच नाही. ती बोकाड आहे तुम्ही दोघं जरी का मला 1,000-2,000 द्या आणि बोकाडच घ्या तुम्हाला. बोकड बरं. इथं आता काटड्यात हुडकू गे काट्याचा बोकड असतं बी. आयला सांगितलंय तर सुटून गेलं आता काय काय गेला असेल उगा काय खोटं म्हणत नाही ते आप्पा. हा. असं हुडकू. अरे, तो का ती दिसते. चला 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 चला. लगा तिकडे गेल. वर्ष पळ. मला पळणं होत नाही हो. मला पहिल्यासारखं होत नाही पळणं. पहिल्यासारखं सवय आता. इथं पांढरे एखाद बोकाड दिसलं का तुम्हाला. पांढरं बोकाड काय दिसते बाबा. हा पांढरं बोकाड गेलंय हो. पांढरं ते आता हुडकून आणायला पाहिजे बाबा. हे तुमच्या इथं आलं बिलय का. आमच्यात कशाला येते. ती पांढरं कुणाच आहे. आपलं नाही बापू. नको. कोणाचं? हा ना काटे बघितले हातात. नाही ना नाही आलं ना. त्यात कशाला येते काय. परसे पळ. तुम्हाला सांगतो हा बोकुड जे असा आहे हा गावलाच पाहिजे नुसता. गावाला का तर गावल हा हा या की पलीकडे हुडकूया की काय काय माझं एकट्याचं बोकाड आहे. तुमचा त्याचा अधिकार आहे का ना बोकाड तुमचा आहे का नाही. माझ्या नादाला लागून कुठं पण गाठील कचा कचा तोडून एका ठोक्यात दात पाडील पुढचं नाचकापाना करायला नाही. तिथं हुडकायचं तुमचं बोकाड माझं पण बोकाड आहे. नाही म्हणजे आम्हाला तोडून नाही कचा कचा तुम्ही. आमचं 1000च गेले तर तुमचं पण 1000च गेले. तुमचा पण तेवढा अधिकार आहे. 1000 कोणी गेले तर तुम्ही पण 2 दात तोडू शकता याचं. 1000च गेले. तुम्हाला सांगतो परत या 2000चं मटण आणले परत. तुम्ही काय 10,000 जाण त्याला आम्हाला काय करायचंय. तुम्ही खाल्लं ना. कोणी आम्ही खाल्लं खाल्लं. कोणी तुम्ही खाल्लं भगुल पळवून घेऊन तुम्ही गेला. त्याला मी सुधीत असतो तर ना सुधीत असलं तर म्हणलो असतो ना. सुधीत लावतात पाथ्याला ठेवा कसा आला माहेरला. ती एक गोळ चालाय काय झालं? इथं लागलाय. शिरा कुठल्या कुठं जोडल्या ते आपल्याला तर काय माहित आहे. ती काय आपल्या हातात आहे बी. नाही. तुम्हाला सांगतो कालच्या तर मला मुळ्यात झालंय होय. मला माहित आहे का झाले. काल औषध प्याला
आणि बघून बरोबर मटण खाल्लंय कुठं खाल्लं मला अजून तलव जिरलं परशाला इच्छा की मला अजून मटण खायचंय मटण मला काय पाहिजे मला बावा पाहिजे बावा कोण अजून म्हणतो? असा घालतोय बावा तोंडात कोण म्हणतो तो काय माहिती तुला तुला काय लाज बी काय माहित आहे का? नाही, त्याला पोरक्या पोराला दाब देऊ नको तयार बारक्या करून पोरला बारकं पोरग मुलं म्हणजे देवघरचे फुलं चावतोय बघा ही. ग बसा की मग त्याला असलं कशाला शिकवलंय सगळं तुम्ही मी काय म्हणतोय तुमचा आहे तेवढाच अधिकार आमचा आहे होय आहे का ना हाय की हजार हजार सगळ्याच गेलेत हा. आता मी सुधीत नव्हतो मी मटण खाल्लं का तुम्ही खाऊन माझ्यावर कुरगुडी केली त्या पोराला विचारा की कशाला बारक्या पोराला काय कळतंय त्याला माहितीये का आता काय झालं तुमच्या घराला माहिती आहे काका आला घरी तर बरं बघूया चला पण ती ध्यानात ठेवा काका पुतण्या दोघं प्याला होता मला तुम्ही. औषध घ्यायला आटपाडीला जायला लागणार नाही तर सांगितलेला काय त्याचा आता काय सांगू नका त्याचा आता संपलेला पण मी विषय. त्या याड लागल्यानंतर याडला डोक्या परिणाम झाल्यानंतर मी मटण खाल्ले ना होय. मग ती कुणामुळे माझं डोकं फिरलं ते तुमच्या डोक्यात कुणी आणलं होतं ह्याच्या बायकोनं आणि मी बायकोचा मार खाल्लाय म्हटलं म्हणजे काका मला कुत्र्यासारखा मारण ह्याला ठेवणारच नाही काका करून अण्णासाहेब हा. तुम्हाला सांगतो मी एखाद्या चिठ्ठीवर लिहून तुम्हाला सांगतो मी आत्महत्या करेन ह्यांचं नाव लिहून ठेवणार आणि आत्महत्या करणार हे एवढ्या डोक्याला लागले म्हणून माझ्याकडे 50,000 उकळल्या ए बाबा तसं काय करू नको तुला आत्महत्या करू नको आमच्यासाठी मरू नको 1000-2000 ती गावलं बोकाड तर पुरवणी आता हिथनं पुढे तुम्हाला सांगतो काय त्या डोक्याचं आणि त्या ह्याचं काय काढाय नाही मुळ्यात झाले ते झाले ते तुम्ही बघा आम्हाला काय माहित नाही नाही आता मुळे त्याला 2000 रुपये द्या काय 1 रुपया मिळणार नाही माझ्याकडे मुळे द्या संपत एवढा मिठो तुम्ही द्या झाला तुम्ही कशाला द्या परत मागतो यांच्यामुळेच मी खाल्लंय हो तुम्ही द्या मटण 2000. मारलास तर मी ऍडमिट करून टाकला असता तिकडं कुठं मी ऍडमिट केला होता चांगलं मशनीतलं घालून आणलाय चांगला बाहेर काढून मी काय सांगतोय ऐकून ते 2000 जाते तर विषय मिटतोय नको आता पैसे मी देणार नाही 1 रुपया. काकाला कळलं मी भोगरभर मटण खाल्लंय म्हटलं होतं काकाच पण नशेत होता काका म्हटलं मी पिलो होतो तुला मटण सकाळ म्हटलं मटण खायचं आहे का तर म्हटलं खायचं आहे की म्हटलं मला कुठलं देतं कोण येड्या दिराला कोण घालतं बरं, काका त्याचा- म्हटला तुला म्हणला बघू म्हटला देतो म्हटलं सध्या काय तर अर्धा पाव किलो येड्या जुंधळ्यात नेऊन मटण खाल्ले भोगून खायला मी भोगून. सुधीत असतो तर चव लागली असती बिगर सुधीला मटण होतं का भाकरी होत्या भात होता काहीच कळलं नाही फुडकूया गावलं तर तुम्ही पुरं बोकाड तुम्हीच द्या पण 2000 मला द्या काय बोकाड उरकून देतो की? 1 रुपया मिळणार नाही तुम्ही चला बोकाड तेवढं हुडकूया. बोकडा काय बघू चला पुढं गेलं तर नक्की आणि नुसतं आम्हाला 2000 यांच्याकडे आहेत माझं नाही मग काय मग दाखवाय नको का त्रास व्हायला लागलाय मी तरच तुम्ही बघा की तुम्ही मटण तुम्ही खाल्लं तुम्हाला त्रास झाला मी काय करू त्याला डोक्यात पाठी कुणी मारली डोक्यात पाठीचा आणि त्याचा मुळ्याचा काय संबंध येत नाही अहो त्यामुळे याद लागतंय मग मला कळत नाही मी काय होय, होय, करतो काही हा लागतंय. हा, हसू नका तुम्ही हा, चला हा. चला. चला तिकंड व्हा परश्या तू बस इथं काट बिट मोडते आलं काही तो इथं ये इथं लांबूनच बघ बोकाड काय नाही नुसतं लांब लांब फिर हो काटा बिटा मोड मी इथनं बघतो इकडे आलं तर कुठं इथं बघ कळेल त्यांना नुसतं मागे चला मी येतो घेऊन. परशा चल की सगळं आमच्या दुसरी बिसरी शर्ट आलती का बरं इकडे कोणाची परसवा गावत लगा तू पण वायतागला बोकाड गावतोय नाही भोकड गावाना काय इथं काटेच नाही आणलंय मला बोकडा असलं तर गावला हाय बोकाड हा इथंच काट्याड्यात गेलंय बाप्पा हा. दिसलं का बोकाड दिसला असतं मी 10,000 फटाकड्याची माळ लावली असती गावात म्या स्टँडवरच हा 5,000 बोकड लावाय 10,000 फाटाकड्या पण- 1000 रुपये द्या आमचा आधी कशाच बोकडाला दिलेलं अहो दे तू मी बोकाडच पुरतो मग दोघाला देतो दिसलं तर होतं का बोकाड आयला बोकाड दिसलं होतं म्हणजे काय हितच गेले आवाज आलता 2 वेळा तिकडं गेलो पलीकडे तर तिकडं खोंडच निघलं कारण हिथनं लांब लांड दिसले एवढं पांढरं बोकाड कुठं होतं का? दिसलं होतं ते वड्या पलीकडे पाण्यातनं तिकडं जाऊ दिसलं ते? जाऊ सर तिथं घेऊन बघतोय तर खोंड आहे कोण आहे आम्हाला तर हे आहे का सुख आहे सांगा आम्ही हुडकतो की एवढं मोठं बोकाड कसं जाऊ देईल नव त्याला मक्का बिक्का गाठली द्या हा देण्यात आलो मका गाठली होती अहो तुम्हाला सांगतो ती दिवशी माझं काय चुकलं होतं का मी काय म्हणतो ही बोकाड होय फायटर भाऊ न्या जाऊ तुमच्या होय. त्यांनी नेलं का नाही मी पण म्हणत होतो, घ्या fighter भाऊ. माझे आमचं काय चुकलंय का तुम्ही काय सांगा म्हणजे काय मी सांभाळत बसू त्याला अहो, काय होतं एक दिवस सांभाळ तुम्ही न्या की मग तुमच्या भांडू नका ती दिलदारपणा म्या केला माझी 500 मका खाल्ल्या हा बोकाड गेले डोक्यात पाठी लागल्यामुळं ते 500 रुपये मकच हा. माय आता देण्यात आलं मका खाल्ल्या त्यानं ते तुम्ही- पाचशे बी जोडले आता त्यात माझं काय चुकलं का मी बोकाड कोणी पण न्या म्हणतो तुम्हाला न्यायचं नाही तुम्हाला जनावर म्हणलं का अंगावर काटा येतोय आमचं शेतकऱ्याला आम्हाला काय वाटत नाही. आपा तुम्हाला सांगतो वहिनीला तेवढं सांगा माझ्या डोक्यात पाठी घालायला एक म्हणतात 2 पाट्या घालाय सांगा आम्ही एवढं नालायक हा. नाही इट का जबाब पत्तरशी द्यायला आम्ही पाठी नाही आम्ही खलबोद आणणार खलबुता घाला म्हणजे मला खलास करून टाका तुम्ही मारा मला तुम्ही
मग तुम्ही म्हणाल ते तुम्हाला आवडेल ते द्यायला का तुम्ही काय पाहुणा आहे? मला एक पाटी मारली मला 2 पाट्या माराय म्हणतोय मी. आम्ही दगड घालणार डोक्यात आमच्या इच्छा येईल ते पाहिजे घाल दे एकदा दगड घालू दे आपा. तव का ते दिसतंय बघा चला चला पुन्हा काय आधी बघूया हा हे काय आपलं बोकड काय सांगतोय मग काय कुठं वर्षा अगं, हे बोकड आहे आपलं कुठलं हो यात आमचं बोकड बिकड आलंय का नाही आमची तेवढी कलर बिलर बदलला नाही ना फायटर भाऊ मला 100% वाटतं ही बोकड आपलं जाय पुढचं ही बारक एवढं बारकं बोकाड असतंय आपलं. मग मोठं लाड बोकाड होत आहे. काय कळणं झालंय मोठं होतं हा चला बघू ह्यात नाही ना आलं नाही जर आलेलं दिसलं गावलं तर आम्हाला सांगा बर हा होय तुम्हाला योग्य ते बक्षीस देऊ बर देता 500 रुपये काय ऍडव्हान्स मध्ये बोकाड आहे का इथं? चला तुमचं द्या की तुमचं बसलं. बापा हा राहू दे दगड बिगड मारू ना काय तर निघल बाहेर. आईला आवाज आलता आता बघा आवाज येतो मग ह्या आवाजा पाहिजे मी हुडाकतोय सकाळधरनं मग तुम्ही जावा आतमध्ये बघून या. अरे? जावा की आपा हा. जावा या आतमध्ये बघून या. माझ्या पायाला लागलंय मी गेलो असतो मी वाघ बिबट्या असा कानाला धरून आमच्या घरानं तुम्हाला माहित आहे म्हणून म्हणते तुम्ही कानाला धरून आणा जावा जावा बोकडाला जावा. पायाला लागलंय माझ्या बिनकामाचं अंगलट येईल तुझ्या किती खर्च घालतो मला तर बघ उरतंय का किती खर्च घालणार तर किती कशाचा खर्च कसं काय झाला आता माझा काय खर्च तुमचं तुम्ही पैसे द्या. मुळ्यात झाले ती मला काय सांगाय ना ती मला काय त्या माहिती तिथं बघूया आणि हिसाब करूया तुमचं काय असेल ते देऊन टाकू विषय मिटला हा देऊन टाका पैसे चला. चला तुम्ही माझं काय गेलंय ते देऊन टाकायचं कुणाचं हा. नाही नाही तुमचं पैसे एक बोकडाला 2 पाट्या माझ्या डोक्यात घाला तुम्ही. मी म्हणतोय तुमचं बोकडाला गेलेले पैसे देतो बाकीचं काही हिसाब क्लिअरच करू बसा चला 1000 चालला तुम्ही मला तुमचा आजार आहे हाताचा मळ आहे नुसता फुटबॉल आहे ना दात पाडीन एका टोक्यात कचा कचा तोडवीन पाठी मारा वाटलं तिथं चालतंय. चला तिथं चला हा हा. बोकड गावं ना तर बघू अयो काय झालं आय 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 किती पैसे आहे तुझं कोणाचं बरं ये अण्णा साहेब हा. एकदाची काय आहे त्याचा हिसाब करा ते बघ सांगतोय शुभाबा किती झालं आपण द्यायला लागलं तो बरं घे माझं 1000 मी दिलेलं हा 1000. आणि मटण आणलेलं पैसे. मटण आणलेलं पैसे ते मग एका ठोक्यात स्विच ऑफ करेल तुझं किती गेलं तर 500 रुपये 500 माझं पासून बाकीचं मटण आणलेलं मी पैसे कुणाचे ती बघ किती त्यांच्याकडं 500 द्या सगळ्यांनी मिळून कशाचं? मटणाचे पैसे. कोणी खाल्लं मटण ए थांबा काय मी असलं तुमचं कीर्तन ऐकाय आलो का? नाही एका एका ठोक्यात पाडी ती तसलं मला सांगू नको. माझ्याकडे किती आले तर 500 आणि ते 1000 हा 1500 हा. 1,500 आलेत ना हा. 1,500 बोल त्यांनी दिलं नाही त्या त्यांनी काय केलं तसलं सांगू नको द्या 1,500 रुपये. परश्या देऊन टाकूया त्याचं काय बिनकामाचं बोलून द्या घ्यायचं द्या 1,500 द्या मग. बोलून घ्या मोकळा देऊन टाका हा. तुम्ही आणलाय हा तुझं देऊन टाकतो हा. आणि परती ह्याच बोकाड मी देतो तू कोणा हातात द्यायच्या होय होय त्याने बोकाड घेतलं नाही 500ची मक्का खाल्ल्या हा मी ह्याच्याच हातात देतो तुम्हाला म्हणलो का नाही होय त्याला म्हणलं धर बाबा ह्याला विश्वास नव्हता ह्याच्या हातात काय दे. नाही नो आम्हाला आमच्या हातात काय नको तिथं 500 मका खाल्ली काय खाल्लं ते तुमचं तुम्ही बघा. नाही 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 नाही. मक्का खाल्ल्या का नाही 500ची होय. ती 500 रुपये ती कुणाकडे माझ्याकडे मागणार आहे 500 रुपये. ऐक तुझ्याकडं ती बोकाडात तुझ्या हातात द्यायला लागलो तो घेतलं नाही माझ्याकडे कशा- माझ्या हातात सुटून गेलं ते सगळं माझ्या अंगलटी आलंय बाबा ह्यांना विचार तुमचं तुम्ही बघा माझं मला 1,500 रुपये द्या तुमचं तुम्ही बघा. ऐक ती 500 हा. आणि मुळ्याला खर्च मला 2,000 रुपये आला त्या नशेत मी किती खाल्लंय मला काय कळलं नाही तुम्हाला सांगतो ऐका हो का 1500 कट केलं 1000 रुपये मला दी विषय संपून ए, टाकू तसं असतोय तो 1000 तुम्हाला दे म्हणजे तुम्ही मला 1,500 द्या 1000 तुम्हाला माघारी कशा द्यायचंय हा परश्या सांगा आपण द्यायला लागलोय का नाही इमानदार बघा, बघा तुमच्या डोक्यात माझ्या मालकीने एक पाटी मारली होती तुमच्या मालकीने सांगा मला 2 पाट्या मारायला. बरं चालतं एक मिनिट आम्ही पाठी आणत नाही आम्ही 2 चपला मारणार ह्या गालावर ह्या गालावर स्टँडवर मारणार हा. राहू दे आम्हाला काय नको 2 चपला काय चुकतंय माझं काय चुकतंय पाठी मारली होती लोखंडाने हल्ला केला आमच्या आम्ही म्हणतो लोकांना नको आम्ही प्लॅस्टिकची चप्पल घेतो एक इकडे एक इकडे नुसतं असं लावतो काय मारत पण नाही जाऊ द्या आता असं करतो अण्णासाहेब एका चिठ्ठीवर लिहून ठेवतो हा. आणि मी आत्महत्या करतो आपलं
त्याचं पैसे एक मिनिट पैसे दे माझं तुला आत्महत्या कर नाही तर काय पैसे मला काय माहित नाही, मी काय देत नाही पैसे. मी भरपूर पैसे दिले, 50,000 माझं काढल्यात तुम्ही. कशाला मी काय 50,000 काढले मला माझं. अरे मी खाल्लं असतं रूप आलं असतं हा. दवाखान्यानं डॉक्टरनं पैसे खाल्लं तुला आता मी काय त्या करणार दिवशी वकील देखत 5,000 रुपये माझ्याकडे घेऊन गेले ते. हा. आता तुम्हाला सांगतो 5,000 काय झालं, काय केलं 5,000 तुम्ही? सोनोग्राफी केली कशा सोनोग्राफी शिट्ट लागले सोनोग्राफी पोटाच्या स्थितीत. आईला येड्याला काय अण्णा करते साहेब. कुठं दुखायला लागले तिथं करायला होतो डॉक्टर एमआरआय केलंय का ते काय त्याला मला तसलं कुठं आम्हाला कळतंय तेव्हा त्याला असं मशीन घातलं जाऊ पूर्ण नाही मग? दवाखान्यात नेलं मला आणि ते परत मला दवाखान्यात कळलं नाही चाचणी करत नाही का पोटावर ठेवून? हा, ती सोनोग्राफी आहे. काय काय ती 3.5 म्हणला सगळं ती कोणाला मला काय येतं? माहित नाही तुमचं हा? बघा. संग? आम्ही दोघं असतो आम्ही हा, दुसरं कोण घेत नाही संघ, कारण का माहित आहे का? पोरगा सांगायला, पोरगा सगळं म्हणजे सांगायला, मी होतो संघ, आम्ही दवाखान्यात गेलतो, हे सगळं सांगायला पोरगा. आई दोघं मिली बघत आहेत हो. आईला वारस संघ पाहिजे का नाही तर डॉक्टर म्हणला सही करायला लागते तुझा वारस कोण आहे त्याला सही करायला लागते काय उद्या झालं तर त्यानं पटकीनं सही केली तुमची सही चालत नाही सोनोग्राफी करताना काय तर होतंय काय माहिती आता आपल्याला काय कळत कुठल्या दवाखान्यात गेलतात? चला त्या दवाखान्यात जाऊ. चला. कुठल्या? बघू. आता आज बंद जाऊ द्या तुम्ही एवढी चौकशी कराय का तुम्ही उपकार केले तर का दारात आलेल्या माझं पैसे इतके दिवस खाल्लेले ती द्या. दारात आलेल्या माणसाला तुम्ही खुनी हल्ला केला बापू तुम्हाला कोणी हे मी सांगितलं? मिटवून घ्याय तयार आहे 2 चपला मारतो चला जाऊ दे तुम्हाला माझ्या दारात कोणी हे सांगितलं होतं? तू लेट करू द्या चपला तर खाऊ दे ना 1,000 रुपये दे हे बघा, बाबा. तुम्हाला सांगतो मी इशारा द्यायला देवळात आलो होतो. मी पण देवळात येईल. माझ्या घरी कशाला तुम्ही आलो होता? मी काय म्हणतोय एक तर त्याला शेण सांगतच करूया 1,000 रुपये तर दे नाही 2 चपला तर कुठले पण करा नाही मी चिठ्ठी 2 चपला लिहून मारल्यावर मी वरनं 1,000 देतो त्याला 2 अण्णा चपला साहेब, मी चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो. करू द्या पैसा आपलं देऊ द्या 1,000 रुपये. आपण 1,000 रुपयासाठी मरतोय का मग काय करायचं? प्रत्येक वेळेस सारखं पैसे द्यायचं. एवढा जीव स्वस्त आहे मी 50-60 हजार रुपये घातले ना. काय तुमच्यासारख्या माणसाला लय नाही तर तुम्ही पुऱ्या गावाचं खाल्लंय अधिकार सगळा तुमचा चालतोय बघतोय आम्ही आमच्या डोळ्याने सगळं तुमच्या हातात आहे. त्यानं किती जणांचं खाल्लं लुबडून मला माहित नाही. कुणाची वैरण टिवाई नाही, कुणाची मका टिवाई नाही, काय नाही. तसलं काढू नका उगा बांधणार येऊ नका परत आणि मारा होत्या बरं ती- ते 1,000 तर दे नाही 2 चपला तर खा चल मी माघार घेणार नाही, नाही नाही, पाटी खाणार मी. 2 वाईट हो आमच्या घराण्यात एक दिवशी मला झोप लागत नाही लागा हे घराण्यात कसा झाला मला आलो पाट्या खाणार. एक पाटी या वाटते वाटीनं. नाही म्हणते ते डोकं आमचं मग नाही फिरून तसं जातंय कसं ह्या घरात जन्माला आलो आम्ही चांगले मोठ्या ह्याच्यात जन्माला यायला पाहिजे होतो पण नशीब आगच लावून टाकली असती सगळ्या गावाला घरात तुम्ही. असा जन्माला यायला तुमचं नशीब लागतंय लय. म- तुमचं गुन्ह्या पोरात गेल्या तर बघा जाणारच. चला. चला उगाच चला की 2 चपला खावा आणि जाऊ दे 1,000 रुपये जाऊ दे सगळं जाऊ दे इथनं पुढे मी तुमचा कधीच विषय काढतो देऊन टाका कशाला उगाच विषय कधीच वाढवता. विषय काढत फायटर भाऊ आम्हाला आदर आहे तुम्ही गावचे बरं, प्रतिष्ठित झालं नागरिक का आहे. एवढ्यानं? झालं 2 चपला खाल्ल्या का काय नाही तर 1,000 1,000 रुपये झालं का? झालं मग इथनं पुढे मी कधीच तुम्हाला 1 रुपया सुद्धा मागत नाही ना. नाही अकाउंट देऊ नका माझ्याकडे 1,000 रुपये हा 1,000 रुपये तुम्हाला मारतो. चालतंय हं. तुम्ही मारा कसं. मग माझ्या विश्वास नाही बी. नाही मी अण्णासाहेब. मी आहे की माझ्याकडे देऊ दे की चला हं, चला अण्णासाहेब हा. इथून पुढे काहीच त्यांचं ऐकणार नाही. पाठी लागलेली केलेलं तसलं काहीच ऐकणार नाही. विषय घेत आपल्याला आमचं तसलं घरानं काहीच घे नाही आता. मुळ्यात झालं, मला हे झालं, मला काटा मोडला, टोचला, तिकडे इथनं तुमचं पुढं काय बी होऊ द्या आपलं स्वतः पैशाने घालू चालतंय. इथं सगळं तुमचं मिटलं आता मिटलं. मला मिटलं, 1,000 1,000 रुपये मार हा 1,000 रुपये तुम्हाला मारतो. चला चहा तेवढा सांगा 1,000 रुपये. कुणाला चहा तेवढा माझे मारतील त्यांना चहा? हा? चहा आता तुम्ही पाजाय की आता. फायटर. नको. लय दमलं राव या बोकाड गावला आणि काय नाही 1,000 गेल्या आता 20 रुपये काय होणार आहे तुमचं तुमच्या हाताचा मळ आहे चला शेठ राव तुम्हाला गाव समजतंय सगळं नाही, शेट म्हणून तुम्ही आम्हाला नाही, नाही. करणार आहे तुम्ही आम्हाला भिकारी. चला चिंध्या चापचायला होणार आहे असलं तुम्ही फायटर आता आम्हाला. उचल, चहा सांगा. माझं 1,000 आलं बरं का. काय काय काय? नाही नाही ए, बस लागतंय. मग परत भांडवलं आपलं हा, हा.